सर्पमित्रालाच झाला नागदंश, तरीही सापाला दिले जीवनदान। सर्पमित्र राहुल सूर्यवंशी यांच्या धाडसाची समाजात चर्चा। औदुंबर गावातील सुप्रसिद्ध सर्पमित्र राहुल शिवाजी सूर्यवंशी वय 33 यांना 5.5 फूट लांब असलेल्या नागाने डाव्या हाताच्या बोटावर दंश केला। विशेष म्हणजे नागदंश झाल्यानंतरही त्यांनी सापाला कोणतीही इजा न करता नैसर्गिक अधिवासात सोडून दिले। ही बाब गावकऱ्यांच्या व समाजाच्या दृष्टीने अत्यंत प्रेरणादायक ठरली आहे। राहुल सूर्यवंशी हे गेली 20 ते 25 वर्षे सर्पमित्र म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्या कौशल्यामुळे अनेक नागरिकांचे जीव वाचले असून ते नेहमीच सापाला न मारता त्याचे पुनर्वसन करतात। शुक्रवार 10 ऑक्टोबर 2025 रोजी अंकलखोप औदुंबर परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी साप आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर राहुल त्वरित तिथे पोहोचले। तेथे त्यांनी सुमारे 5.5 फूट लांब असलेला नाग विटामध्ये लपलेला पाहिला व अत्यंत दक्षतेने पकडून बरणीमध्ये ठेवत असताना नागाने चावा घेतला। दंश होताच त्यांनी विलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वतः हजर होत तातडीने उपचार घेतले। तेथून डॉक्टर मनोहर कांबळे यांच्या सल्ल्यानुसार त्यांना सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले। सूरज कांबळे या रुग्णवाहिका चालकाने प्रसंगाचे गांभीर्य ओळखले।